छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती 2024 मध्ये विचारलेला प्रश्न. एका वस्तूच्या किमतीमध्ये पहिले 30% घट केली आणि त्या नवीन किमतीवर 10% नंतर वाढ केली. सुरुवातीला जी किंमत होती त्यापेक्षा शेवटी किती घट किंवा वाढ झाली, असा प्रश्न आहे. तर सर्वप्रथम आपण दोन मेथडने याला सॉल्व करणार आहोत. तर पहिली मेथड काय आहे, तर ए गुणिला बी भागिला 100. तर घट असेल तर मायनसचं चिन्ह लावायचं. पहिले काय आहे, घट आहे, आणि वाढ असेल तर प्लस वाढ आहे, नंतर वाढ झालेली आहे तर प्लस. इथे प्लसचं चिन्ह पण इथे मायनसचं चिन्ह. बघा, ए बी लिहिला मी, ए गुणिला बी लिहिला भागिला 100 लिहिला. दोन संख्यांसाठीच हे कामीला आहे. घट असेल, पहिल्या केसमध्ये घट आहे म्हणून मायनसचं चिन्ह, दुसऱ्या केसमध्ये वाढ आहे म्हणून प्लसचं चिन्ह. इथे प्लसचं चिन्ह ठेवू आपण, पण इथे काय होतं, तर इथे मायनसचं चिन्ह येतं, कारण की काय आहे, ही घट आहे. तर आता काय होईल, वजा किती झालेलं आहे, 30ची घट झालेली आहे, नंतर 10ची वाढ झालेली आहे, प्लस वजा 30 गुणिला बी किती आहे 10 भागिला 100. हे 2 शून्य घटले, 30 वजा 30 प्लस 10. इथे गुणिला अधिक यांचा गुणाकार जर केला, वजा गुणिला अधिक केलं तर हा वजा येतो, 3 गुणिला 1 3 येतो. तर किती येणार आहे, वजा 30 वजा 3 वजा 33, किंवा वजा 30 मधनं 10 वजा केले तर वजा 20 येईल, वजा 20 वजा 3 किती येतील, वजा 23. म्हणजेच काय, वजाचं चिन्ह आलं तर काय म्हणायचं, घट आहे. तर कितीची घट आहे, 23%ची घट आहे. ही एक मेथड झाली. ऑप्शन क्रमांक बी बघा, तुमचं उत्तर आहे. एक मेथड झाली. आता दुसरी मेथड काय म्हणत आहे बघा. ही मेथड तुम्हाला आवडेल ह्याची काही शाश्वती नाही आहे, कारण की थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे. पण ती मेथड, ही जी मेथड मी वापरणार आहे ही मोस्टली पर्सेंटेज म्हणजे 3 4 5 किती डिस्काउंट आले, आता इथे 2च सूट आहेत, त्यासाठी तुम्हाला खूप सोयीस्कर पडेल. बघा काय आहे, 30%ची घट झाली. तर 30% म्हणजे किती, हा चिन्ह दिसला आपल्याला टक्क्याचा, त्याला पर्सेंट म्हणतात, म्हणजे प्रति 100. म्हणजे हा चिन्ह दिसला डायरेक्ट भागिला 100 करायचा, भागिला 100 म्हणजे काय येणार आहे, 310. म्हणजे 10 रुपये जर तुमची पहिली किंमत असेल तर आता त्याच्यामध्ये 3 रुपयाची घट झाली, आणि किती रुपये झाली असणार आहे, 7 रुपये झाली असणार आहे. शेवटी काय झालं की तुमची किमतीवर 10%नी वाढ झाली. आता परत 10%नी, आता हे घट होती 10 रुपयाची गोष्ट आहे, आणि अंश जो असणार आहे तो घट किंवा वाढ दर्शवणार आहे. ठीक आहे, आणि ह्याला मूळ किंमत मानायचं आहे तुमच्याजवळ जी काय असेल ती. तर 10% विचारलेलं आहे पुढच्या वेळेस. तर 10% म्हणजे 10 भागिला 100, तर किती येणार आहे, 1/10. म्हणजे 10 रुपये किंमत असेल, ही मूळ किंमत असेल, तर त्यामध्ये काय झालेलं आहे, नंतर वाढ केलेली आहे 1 रुपयाने. किती रुपये झाली, तर 10 प्लस 1 11 होईल. तर 10 गुणिला 10 किती झाले, 100, आणि 11 गुणिला 7 77. म्हणजे मूळ किंमत यांचा गुणाकार करायचा. बघा, ह्या ज्या दोन संख्या भेटल्या तुम्हाला, पहिल्या वेळेस वाढ आणि घट झाली, नंतर फर्स्ट टाईम आणि सेकंड टाईम, पहिले घट झाली नंतर वाढ झाली, यांचा काय करायचा गुणाकार. 10 गुणिला 10 100, 11 गुणिला 7 77. आता ह्याच्यामध्ये कितीची घट झाली, आता पहिले 100 रुपये मिळत होते, आता 77 रुपये झाले. तर किती रुपये नुकसान झालं, तर 23 रुपये नुकसान झालं. 23 रुपये नुकसान कशात झालं, तर पहिल्या गोष्टीवरती भागिला 100. आता टक्केवारीत काढतो म्हणून गुणिला 100 करत असतो आपण. हे भागिला 100 इथून आलेले आहे, तर हे 100 आपण टक्केवारीसाठी घेतलेलं आहे. तर किती येणार आहे, 23% घट, कारण की इथे काय आहे, मायनसचं चिन्ह आहे. ठीक आहे, तर ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर असणार आहे. जर तुमचे काही डाऊट्स असतील, प्रश्न आहे गणिताचे, माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील, तर हा टेलिग्राम ग्रुप आहे. जर इथे गरजवंत विद्यार्थ्यांसाठी आपण फक्त 59 रुपयामध्ये फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची सुरुवात घेऊन आलेलो आहे. तर ते व्हिडिओज कोणते आहेत, त्यासाठी हा QR कोड स्कॅन करा, आणि व्हॉट्सअप चॅनलला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.